नमस्कार मित्रांनो, शेगाव सिरीज डे 2 मध्ये सगळ्यांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेगावमध्ये राहण्याचे जे ऑप्शन्स आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत. तसंच श्रींचं दर्शन आणि शेगावमध्ये जे मस्ट व्हिजिट प्लेसेस आहेत त्याबद्दल आपण आज इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर आज पहाटे आम्ही 3:30 वाजता शेगावमध्ये पोहोचलो. ज्यावेळी गुगल सर्च करता आम्हाला हे कळलं की इथे 4 भक्तनिवास अवेलेबल आहेत. पहिले जे आहे ते मंदिर परिसरामध्ये जे भक्तनिवास ते, त्यानंतर दुसरा जो हत्तीखाना परिसरामध्ये जो भक्तनिवास आहे तो एक अवेलेबल आहे. त्यानंतर आनंद विहार आणि चौथा जो आहे तो विसावा. तर आम्ही आनंद विहारमध्ये गेलो आणि तिथे चौकशी केली असता आम्हाला असं कळलं की इथं भक्तनिवास फुल आहे, रूम्स कुठले अवेलेबल नाही आहेत. त्यांनी सांगितले की विसावा भक्तनिवासामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा. तर तिथं आम्ही गेलो तर तिथं पण रूम्स अवेलेबल नव्हते, पण त्यांनी पर्याय व्यवस्था म्हणून आम्हाला डॉर्मेटरीचे ऑप्शन्स त्यांनी दिले. रात्रभर खूप ट्रॅव्हल झालं होतं त्यामुळे आम्ही पण तो ऑप्शन निवडला आणि थोडा रेस्ट करण्याचा प्लॅन केला. आणि त्यांनी असं सांगितले की सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान तुम्हाला रूम मिळतील. तर डॉर्मेटरीमध्ये रेस्ट करून सकाळी 7:30ला आम्हाला रूम मिळाली. 4 बेड रूम आम्ही घेतलो. तर त्याचे चार्जेस प्रत्येकी 850 रुपये होते. असे 2 रूम आम्ही बुक केलो. आणि इथं वेगवेगळ्या टाईपचे 4 बेड, 6 बेड, 2 बेड, AC, नॉन AC असं जर तुम्ही बघितलं तर नॉर्मली 50 रुपयापासून ते 950-1000 रुपयेपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे रूम तुम्हाला भेटतील. ते रूम ही खूप प्रशस्त आहेत, स्वच्छ आहेत, तुम्ही बघू शकता. गरम पाण्याची पण व्यवस्था इथं आहे, पण ती प्रत्येक फ्लोअरच्या कॉमन एरियामध्ये आहे. तिथं गरम पाण्याचं नळ आहे. त्याचं टायमिंग पहाटे 3 ते सकाळी 9 पर्यंत आहे. विसावा भक्तनिवासमधील 4B बिल्डिंगमध्ये आम्ही आहे. आणि पुढेच भक्तनिवास क्रमांक 3मध्ये आपल्या चहा कॉफी याची पूर्ण व्यवस्था आहे. त्याचं टायमिंग पण इथं प्री डिफाईंड आहेत, पण तुम्हाला भक्तनिवासाजवळच चहा आणि कॉफीची तुम्हाला सोय इथं आहे. आता सकाळचे 9 वाजता आहेत. आम्ही सगळेजण फ्रेश होऊन भक्तनिवासातून बाहेर पडतोय आणि जवळच प्रसादालय आहे, तिथं नाश्त्याची सोय आहे. रूम नोंदणीचं कार्यालय फ्रंट साईडला जे दिसत होतं त्याच्या बॅक साईडलाच त्याचे कुपन्स भेटतात. ब्रेकफास्टचे आम्हाला 4 ऑप्शन दिसले. एक पोहे जे की 10 रुपयाला पर प्लेट आहे. तसेच उपमा 18 रुपये पर प्लेट. साबुदाणा खिचडी पण होतं तर ते 18 रुपये पर प्लेट. इडली सांबार होतं ते 30 रुपये पर प्लेट. असं एकदम मिनिमल प्राईस रेंजमध्ये हे 4 टाईपचे नाश्त्याची सोय किंवा ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होते. तर आम्ही सगळंच ऑप्शन ट्राय केले. आता नाश्ता करून आम्ही श्रींच्या दर्शनासाठी निघतोय. जाताना चौकशी केली तर भक्तनिवासापासून मंदिरापर्यंत संस्थानाची बस उपलब्ध आहेत, जे की तुम्हाला भक्तनिवासापासून ते मंदिरापर्यंत पोहोचतील. तर आम्ही असं ठरवलं की आपलं कारच घेऊन आम्ही पुढे जायचं. तर ह्या भक्तनिवासापासून मंदिराचं अंतर हे साधारण 2.5 किलोमीटर आहे. तर एक मोजून 10 मिनिटं ते 15 मिनिटं लागतील आम्हाला. आता मंदिराच्या आवारात आम्ही पोचतोय. तर संस्थानवाल्यांचंच तिथं फ्री पार्किंग सर्व्हिस आहे आणि प्रत्येक लेनमध्ये तुम्हाला किती व्हेकल्सचं पार्किंग अवेलेबिलिटी आहे आणि किती फ्री स्पेसेस आहेत ह्याचं पण इन्फॉर्मेशन डिजिटल माध्यमाद्वारे आपल्याला मिळतं. एक प्राऊड फिलिंग येतं की एवढं टेक्नॉलॉजी अडॅप्टेड आहे इथं. संस्थानाचं खरंच मॅनेजमेंट मानलं पाहिजे. गाडी पार्क करून आम्ही मंदिराकडे निघालो आहे. प्रत्येक ठिकाणी मंदिराकडे जाण्याच्या मार्गाचे बोर्ड्स लावलेले आहेत, त्यामुळे मला असं अडचण येणार नाही. या भव्य दिव्य प्रवेशद्वारातून आत जाताच सुरू होते ती विदर्भाची पंढरी असलेल्या श्री गजानन महाराजांचं अद्भुत सफर. मंदिर परिसर एकदम स्वच्छ सुंदर आहे. स्वयंसेवक प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आम्हाला चप्पल स्टँड दिसतं, तर तिथे आम्ही सर्वजण चप्पल ठेवून पुढे दर्शनासाठी पुढे जाऊ. श्रींच्या समाधी दर्शनाकडे जाताना आपल्याला एक डिजिटल बोर्ड दिसतोय. दर्शन यासाठी लागणारा जो इस्टिमेटेड टाईम आहे ते त्यांनी इथं प्रेडिक्ट केलं आहे. जर मुखदर्शन घ्यायचं असेल तर 10 मिनिटं लागतील आणि समाधी दर्शनाला आपल्याला ऑलमोस्ट 1 तास इस्टिमेटेड टाईम दाखवतोय. आम्ही आज जातोय तर बघू किती वेळ लागतोय दर्शनासाठी. रांग बरीच मोठी दिसते, पण इथे प्रत्येक ठिकाणी फॅन्स, एअर व्हेंटिलेशन्स आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. 40 ते 45 मिनिटं आम्ही रांगेमध्ये थांबल्यानंतर मंदिर आवारामध्ये आम्ही आता प्रवेश करतोय. मंदिर बघून एकदम असं मन प्रसन्न वाटतंय.
तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये श्रींचं दर्शन होईल अशी अपेक्षा आहे. दर्शन करून बाहेर आलो आहे आणि जसं बोर्डवरती प्रेडिक्टेड टाईम दिसत होतं तसं 1 तासामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. खरंच खूप टॉप लेवलचं मॅनेजमेंट इथं संस्थानांचं आहे. संस्थेचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. तुम्ही बघू शकता मंदिर परिसरातच महाप्रसादाची सोय आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत महाप्रसाद मिळतो. दर्शन करून आम्ही महाप्रसादालयाकडे निघतोय. इथे खूप मोठी रांग दिसते पण मुव्हेबल आहे. प्रत्येक फ्लोअरवरती महाप्रसादाची सोय आहे. ह्यांचं प्रत्येक फ्लोअरवरती सिटिंग कॅपॅसिटी आहे, त्यानुसार त्यांचं अरेंजमेंट आहे. एकूणच सांगायचं झालं तर हा अनुभव एकदम शांत, भक्तिमय आणि मनाला समाधान देणारा आहे. जर तुम्ही पहिल्यांदा शेगावला येत असाल तर कुठलीही चिंता करू नका. सगळी व्यवस्था इथं एकदम उत्तम आहे. महाप्रसाद घेऊन मंदिराच्या परिसराबाहेर आम्ही आता निघतोय. इथे बाहेर पडल्यानंतर लोकल रिक्षावाल्यासोबत बोलणं झालं आणि कळालं की श्रींचं दर्शन झाल्यानंतर इथे काही मस्त प्लेसेस आहेत. ते प्लेसेस 1.5-2 किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे. पण आता कसं दुपारची वेळ आहे, चालत जाणं पण सोयीस्कर नाही आणि तसंच आपलं प्रायव्हेट व्हेकल घेऊन फिरणं पण सोयीस्कर दिसत नाही आहे. त्यामुळे आम्ही रिक्षा करून निघतोय. जे जवळचे मस्ट प्लेस ते आम्ही आता करणार आहे. या मस्ट विजिटमध्ये जो फर्स्ट प्लेस आहे तो कृष्णाजींचा मळा, नंतरनं शिवमंदिर, बंकट सदन, श्री गजानन महाराज प्रकट स्थळ, शीतला माता मंदिर. आता आम्ही निघालोय कृष्णाजींच्या मळ्याकडे आणि ह्या पाठिंबाचं जे पौराणिक कथा आहे ती अशी. खूप वर्षापूर्वी शेगावमध्ये कृष्णाजी पाटील नावाचे महाराजांचे एक भक्त राहत होते. त्यांचा एक सुंदर मळा होता. त्या मळ्यात एक छोटेसे महादेवाचे मंदिर होते. गजानन महाराज अनेकदा तिथे येऊन शांतपणे बसायचे. त्याच काळात ब्रह्मगिरी नावाचे एक साधू तिथे राहत होते. ते खूप विद्वान, पण त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता. एक दिवस ते म्हणाले की आत्मा अमर आहे, अग्नीही त्याला जाळू शकत नाही. महाराजांनी हे ऐकलं आणि त्यांचा अहंकार दूर करण्यासाठी महाराजांनी एक लीला केली. महाराजांनी आपल्या चिलमीतील पेटलेला निखारा वाळलेल्या गवतावर टाकला आणि क्षणातच मोठी आग लागली. आगीच्या ज्वाळा असा वरपर्यंत उठू लागल्या. महाराज शांतपणे त्या आगीजवळ गेले आणि म्हणाले, तू म्हणतोस ना की आग आत्म्याला जाळू शकत नाही, मग चल आपण दोघं या आगीत बसूया. हे ऐकताच ब्रह्मगिरी घाबरले. ते भीतीने मागे सरकले आणि पळाले. पण महाराज मात्र थेट त्या आगीत जाऊन बसले. त्यांना आगीची झळही लागली नाही. हे पाहून ब्रह्मगिरींचे डोळे उघडले. ते धावत आले आणि महाराजांच्या पाया पडले आणि त्यांचा गर्व नाहीसा झाला. आजही शेगावला कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात गेल्यावर गजानन महाराजांची शांत उपस्थिती आपल्याला इथं अनुभवायला मिळते. आता आम्ही निघालोय शिवमंदिराकडे. हे पवित्र ठिकाण आज मोठ्यांचे शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. इथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे, त्यामुळे याला शिवगाव असे म्हणत. काळाच्या ओघात शिवगावचं नाव बदलत बदलत आज ते शेगाव झाले. महाराजांनी या मंदिरात राहून अनेक अद्भुत लीला केल्या. सुकालालची उधळलेली गाय असो किंवा गोविंद बुवांचा धावणारा घोडा, महाराजांच्या कृपेने इथं शांत झाले. मंदिरात आत गेल्यावर महाराजांचा मूळ दुर्मिळ फोटो, त्यांच्या पादुका दिसतात. समोरच गाभाऱ्यात शिवपिंडी आहे आणि उजव्या बाजूला विष्णूची सुंदर मूर्ती आहे. मूळ जुन्या मंदिराचा फोटोही लावलेला आहे. तर हे फक्त एक मंदिर नाहीये, इथं भक्ती, इतिहास, महाराजांची कृपा हे सगळ्याचं हे जिवंत साक्ष देतात. गजानन महाराजांनी कीर्तनकर टाकडीकर महाराजांचा घोडा शांत केला होता. त्याच्या 4 पायामध्ये जो झोपले होते महाराज, नंतर त्यांनी त्याचा द्वारपणा सोडला. हे ते ठिकाण. बंकट सदनाशेजारीच श्री गजानन महाराज प्रकट स्थळ आहे आणि आम्ही इथं आलोय. 23 फेब्रुवारी 1878 शेगावमध्ये मोठे हवेली देवीदास पातुरकर यांच्या घराजवळ एक तरुण शांतपणे बसलेला होता. तो उंच, तेजस्वी आणि खूप शांत असा दिसत होता. रस्त्यावर पडलेले अन्नकण तो उचलून खात होता. काही लोकांना तो वेडा वाटला तर काहींना तो एखादा साधू असेल असं वाटलं, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच समाधानाची शांती होती.
तेवढ्यात देवीदास पातुरकर तेथे आले. त्या तरुणाकडे पाहताच त्यांना वाटलं की हा कोणी साधा मनुष्य नाहीये. ते नम्रपणे विचारले, महाराज आपण कोण आहात? त्या तरुणाने फक्त एकच शब्द उच्चारला, गण गण गणात पोते. तोच शब्द त्यांची आज ओळख बनली. त्या दिवशी गजानन महाराज शेगावमध्ये प्रकट झाले. ते वडाच्या झाडाखाली बसले आणि भक्तांचे जीवन बदलण्यास सुरुवात झाली. आज जिथे महाराज प्रथम प्रकट झाले ते ठिकाण प्रकट स्थळ म्हणून ओळखले जाते. आजही तिथे गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. बंकट सिद्धनाकडे आम्ही आलो. शेगावच्या भर उन्हात श्री गजानन महाराज प्रकट झाले. त्याच वेळी शेगावचे एक मोठे भक्त बंकटला लग्रवाल हे महाराजांना पाहायला गेले. महाराजांचा तेज बघून बंकटलालजी भारावून गेले. त्यांनी हात जोडून महाराजांना आपल्या घरी यायची विनंती केली. मग भक्ताची हाक ऐकून महाराज त्यांच्या घरी गेले. तो जुना वाडा आता बंकट सदन म्हणून ओळखला जातोय. एकदा बंकटलालजींना पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायची खूप इच्छा झाली. ते मनातून खूप व्याकुळ झाले होते. तेव्हा महाराज हसत म्हणाले, अरे विठ्ठल इथेच आहे. त्यांनी त्या क्षणी बंकटलालजींना महाराजांच्या रूपातच पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन दिलं आणि त्यांचे डोळे भरून आले. आणि आजही इथे आल्यावर महाराजांची आणि बंकटलालजींच्या भक्तीची एक गोड अनुभूती आपल्याला मिळते. बंकट सदन म्हणजे केवळ इमारत नाही, तर एका भक्ताच्या प्रेमासाठी स्वतः परमेश्वर जिथे जाऊन राहिलेत अशी ती एक पावन जागा आहे. पाच स्थळापैकी जे शेवटचं स्थळ आहे हनुमान मंदिर, या ठिकाणी आम्ही आलो. शेगावच्या मुख्य मंदिर संकुलात पवित्र हनुमान मंदिर आहे. हे मंदिर गजानन महाराजांच्या एक अद्भुत लीलाशी जोडलेलं आहे. एकदा पाटील बंधूंनी महाराजांवर रागाने उसाच्या कांड्यांनी मारले. ते शांतपणे उभे राहिले आणि त्या उसाच्या कांड्यांना आपल्या हातांनी पिळले आणि आश्चर्य, त्या सुक्या उसातून गोड रस वाहू लागला. महाराजांनी तो रस तिथे उपस्थित असलेल्या लहान मुलांना पाजला. ही लीला हनुमान आणि शीतला माता मंदिराजवळ घडली आणि आज तिथे एक हनुमान मंदिर उभं आहे. काय घडता काय झालं की त्यांनी महाराजांना आवाहन केलं की आमच्यासोबत कुस्ती खेळ म्हणून. त्यावेळेस महाराज बोलले, मला बसल्या जागेवरून तुम्ही हलवून दाखवा, नंतर आपण कुस्ती खेळ. त्यावेळेस चौघं भावन मिळून महाराज काही हल्ले नाही जागेवर. त्यांच्या जीवावर आलं. लोक त्यांच्यावर हसत होते, तुम्ही एवढे कुस्ती पटवा की महाराजांना हलवू नाही शकत म्हणून. तर त्यावेळेस काय झालं, बाजूला उसाच्या मुळ्या पडल्या होत्या. चौघं भावांनी उसाच्या मुळ्या घेतल्या आणि महाराजांना मारायला सुरुवात केली. मारून दमल्यानंतर त्या त्यांचे अच्चूबूज घेतले महाराजांनी, हाताने रस काढला आणि त्यांना प्यायला दिले. दुसऱ्यातून चारख्याने मशीन निघाली. त्यावेळेस मंडळींना, त्या चौघं भावांना महाराजांच्या शक्तीची प्रचिती आली. ते महाराजांना शरण गेले या ठिकाणी. आणि तेव्हापासून महाराजांच्या भक्तीत एवढी लीन झाली पाटील मंडळी की शेवटी महाराजांनी आशीर्वाद दिला, 7 पिढ्या तुमच्या घरून जाणार नाही आणि तुम्हालाच माझ्या पूजेचा अधिकार आहे. आता त्यांचे जे वंशज समोर ते पूर्ण मंदिराचा कारभार करतात. आम्ही दुपारी परत भक्तिनिवासात येऊन थोडा वेळ रेस्ट केलो आणि इव्हनिंगला सिद्धपीठ श्री महालक्ष्मी मंदिर आणि गोमाजी महाराज मंदिर नागझरी इथे जायचं प्लॅन आम्ही केलं. सिद्धपीठ श्री महालक्ष्मी मंदिर येथे आम्ही पोहोचलोय. हे मंदिर शेगाव आणि अकोला रोडवरती आहे. आम्ही राहतोय तो भक्तनिवास विसावापासून अवघ्या 7 किलोमीटरवरती हे मंदिर आहे. सध्या शेगावमधील हे एक मुख्य आकर्षण आहे. ज्यावेळी तुम्ही शेगावला येता त्यावेळी तुम्ही ह्या मंदिरास नक्की भेट द्या. इथे श्री महालक्ष्मीचं खूप सुंदर मूर्ती आहे. शिवाय 12 ज्योतिर्लिंगाचं सुद्धा दर्शन इथं होतं. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलोय. खूप छान वाटतं. खूप छान मंदिर आहे. इव्हनिंगच्या टायमाला तर खूप मनाला शांती देईल असं वातावरण ह्या मंदिरा शेजारी आहे. त्यामुळे तुम्ही खरंच नक्की एकदा भेट द्या. सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर दर्शन करून आम्ही आता गोमाजी महाराज मंदिर नागझरी येथे निघालोय. ह्या मंदिरापासून 14 ते 15 किलोमीटरवरती, तसेच गजानन महाराज मंदिरापासून 6 ते 7 किलोमीटरवरती नागझरी येथे तो मंदिर आहे. इथे श्री संत गोमाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे. श्री गोमाजी महाराज हे कृष्णांचे परमभक्त होते. मंदिर खूप छान आहे. दर्शन घेऊन आम्हाला पण खूप समाधान वाटलं. आणि आता दर्शन घेऊन आम्ही शेगावचं जे फेमस कचोरी आहे TR शर्मा अर्थात तीर्थराम कचोरी, तर त्या ठिकाणी जाऊन कचोरीचा आम्ही आता आस्वाद घेणार आहे.
शेगावमधलं जे फेमस कचोरी आहे ते खाल्ल्यानंतर जास्त भूक नव्हती, त्यामुळे आम्ही परत भक्तिनिवासमध्ये आलो आणि इथं प्रसादामधलं जे महाप्रसाद आहे त्यातलं फक्त डाळ राईस तेवढंच आम्ही खाल्लो आणि आता उद्याचं रिटर्न जर्नी प्लॅन करत होतो आणि आमचा असा सडन प्लॅन झाला आहे की उद्या जे फेमस लोणार सरोवर आहे ते प्लेस व्हिजिट करायचं, त्यासोबतच सिंदखेड राजा हे प्लेस व्हिजिट करून रिटर्न जर्नी स्टार्ट करायचं. त्यामुळं ह्या 2 प्लेसेसबद्दल आणि रिटर्न जर्नीबद्दल इन्फॉर्मेशन हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे आणि त्यामुळं तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड.